मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवारी करत असलेले प्रकाश मार्शल संसारे आणि अर्चना मनोज भोंगळ यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम आणि त्यांच्या पत्नी प्रीतीताई सत्यजित कदम यांनी कॉर्नर सभा घेत मतदारांशी संवाद साधलाय. या प्रसंगी शिवचरित्रकार हसन सय्यद, सचिन सरोदे, सुहास महाजन तसेच इंगळे महाराज, कांडेकर ताई आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी समर्थनगर, साईनगर, प्रसादनगर आदी भागांमधील मतदार नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेली कॉर्नर सभा प्रभाग क्रमांक 7 हा तसाही माझा सगळ्यांना माहिती आहे की काय मोबाईल नंबर असू 7000 आहे, गाडी नंबर असू 7000 आहे, त्यामुळे लकी नंबर आहे. त्यामुळे या प्रभागावर विशेष जीव आहे की मी माझी आता प्रभाग 9ची सभा होती, कॉर्नर सभा ती संपली. 8:06 मध्ये जायचं होतं तर ते तिकडून सरळ रोड होता तर थोडा वळून आलो. आजच्या या सभेच्या अध्यक्ष आदरणीय कांडेकर ताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर नामोल्लेख टाळतो कारण मला 3 फोन आले इथं पोहोचूस तोपर्यंत, त्यामुळे थोडी गडबड आहे आज. परंतु येणं गरजेचं वाटलं. याचं कारण केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना लाडकी बहीण योजना असेल किंवा बांधकाम मजुरांच्या बाबतीतल्या योजना असतील, आयुष्मान भारत योजना असेल, शेतकरी पेन्शन योजना असेल, अशा जवळपास 45च्या आसपासच्या योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या. त्या आपल्याला मिळणारच आहे, त्याचा लाभ आपल्याला नक्की मिळणारच आहे. परंतु आपल्याला आता भारतीय जनता पार्टीचे 21 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि अध्यक्ष पदाचे 1 उमेदवार असा 22 जणांचा पॅनल आहे. मला वाटतं देवळालीमध्ये दुसऱ्या कुठल्याच पक्षाचा 22च्या 22 जागांवरती पॅनल उभा नाहीये. त्यामुळं आपले सर्व मतदार हे सुज्ञ आहेत, मतदार बंधू भगिनी हे सर्व सुज्ञ आहेत. त्यामुळे ते या गोष्टीचा विचार करतीलच. परंतु समोरच्यांकडून बाहेरून काय काही यंत्रणा आल्यात, महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या, आधीचे काय विषय झाले मला माहित नाही, परंतु कुठंतरी काहीतरी लक्ष्मी दर्शन भानगडी अशी काय काय विषयाचं चाललंय. लोकसभेला विधानसभेला काही अनुभव त्याचे बऱ्याच लोकांना आल्यामुळं काही पक्षांमध्ये थोडीफार गर्दी झाली. गर्दी होत असताना पण जागा रिकाम्या राहिल्या. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची संस्कृती अशी आहे की आपल्याकडे प्रत्येक जागेसाठी कमीत कमी 4-4, 5-5 जण इच्छुक होते. काही जागांवरती तर अगदी 18 ते 20 जण इच्छुक होते. परंतु प्रभाग 1 पासून प्रभाग 10 पर्यंत सगळीकडे उमेदवार फायनल झाल्यानंतर मला असं वाटतं इथून तर सचिनचं नाव सगळ्यात पुढं होतं. सचिननी सांगितलं ज्यावेळेस प्रकाश संसारे नाव डिक्लेअर झालं, सचिन म्हणलं दादा मी प्रचारात आहे. त्यांनी आधीच सांगितलं होतं तो उमेदवार असताना पण तो 2 दिवसांसाठी बाहेर जाणार होता. त्याचा पूर्वनियोजित विषय होता. तो 2 दिवसासाठी बाहेर गेला, इकडे लगेच चर्चा केली गेली. नाही नाराज झालाय. 3ऱ्या दिवशी लगेच हसत बाहेर आला नाराज माणूस. अरे काय, अरे आमची बदनामी करा रे, दादागिरी करायला आमचीच बदनामी, नाराजी व्हायला आमचीच बदनामी. हे विरोधकांना हे क्लिअर कळालंय काय, वरती केंद्राचा जर वरच्या नेतृत्वाचा विचार केला तर केंद्रात मोदींवर काहीतरी बोललं तर ते टीव्हीवर दिसतं, राहुल गांधीवर कोणी काही बोलायला गेलं ते दिसतच नाही. तशी परिस्थिती देवळालीत भाजपच्या सगळ्याच उमेदवारांची झालेली आहे की त्यांच्याकडे वोट दाखवल्याशिवाय समोरच्या कोणी ओळखतच नाही. त्यामुळं जे काय ते मला कुणावर टीका करायची नाही, काही बोलायचं नाही. जे काही बोलायचं मी वेळ आल्यावर नक्की बोलणार आहे. परंतु मला असं वाटतं आपल्या गावाचा, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज आपल्या गावात गरजेची आहे. आपल्या या प्रभाग क्रमांक 7 मध्ये बोलायचं झालं तर मला कल्पना आहे, आता ते एक काल परवा मधल्या इथले कुठेतरी नगरसेवकांनी सांगितलं, मी काल बोललो, उलटा विकास.
आता कुठल्या तरी विकासला यांनी उलटा टांगलेला बघितला आणि त्याच्यावर बोलला का मला माहित नाही, कारण उलटा विकास करायला बाबा तू नमुने आमच्या बरोबरच होता ना त्यावेळेस. मग उलटा विकास कुठून झाला? मग उलटा विकास जर झाला तर मग तुझ्यामुळेच झाला का नाही? हे असे काही अनेक प्रश्न आहेत. बरं, उलटा विकास काय झाला तर या समर्थनगर आणि या भागातलं पाणी, वरतून येणारं ड्रेनेजचं पाणी उताराने ते हायवेकडेच जाणार होतं. हे कुणीही सांगल, ज्येष्ठ मंडळी आहेत. मी आजपर्यंत असं नाही बघितलं की इकडं हायवेकडे उतारे आणि पाणी, पाऊस जास्त झाला म्हणून इथून पाणी ताराबादला जाईल. ते उताराने तिकडेच जाईल ना. आता एवढा जर उलटा विकास कसा म्हणायचा? उताराने पाणी जाणार आहे ते काढलं म्हणजे उलटा विकास झाला का? हा, एक नक्की झालं की इथून पुढं अजून प्लॉट डेव्हलप नाहीये, शेती प्लॉट आहे, त्यामुळे तिकडं गटरीचे काम होऊ शकले नाही. मग ती गटर कुठं आहे तर पलीकडच्या बाजूला आहे, आदिनाथ वसाहतमध्ये. तिथे एक क्रॉसिंग टाकून अंडरग्राऊंडला ते जोडलं गेलं. दुर्दैवाने पाऊस जास्त आला, सगळीकडेच पाणी वाढलं होतं, त्यावेळेस तिथं पाणी वाढलं, याचं लगेच चालू झालं, उलटा विकास झाला, अमुक झालं तमुक झालं. अरे बाबा, ती योजना काय हे समजून घे, तुझं शिक्षण किती, बोलतो किती, या गोष्टी. आता मला नाही कोणावर टीका करायची म्हणलं तरी शेवटी थोडं काय डोक्यात येतच. परंतु असो, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, आपल्याकडे विविध योजना राबवण्यासाठी अनेक घरकुलांचे प्रश्न असतील आपल्या इथं. माझ्या मते आपण ज्या ठिकाणी ही सभा घेतोय या ठिकाणी विरोधक आरोपही करतायत विकास झाला नाही. हे जे काय दिसतंय याला विकासच म्हणतात माझ्या मते. यांना टाक्यांवर आणून दाखवू एकदा कधीतरी, गरज आहे. आणि या ठिकाणी एखादं चांगलं सभागृह व्हावं, काही कार्यक्रमांचं आयोजन करायचं असेल तर एखादी चांगली जागा उपलब्ध असावी. अजूनही इथं ओपन स्पेस आता वाढल्यात, एखादं ओपन जिम असावं, वृद्धांसाठी कुठेतरी एखादी बैठक व्यवस्था गप्पा मारण्यासाठी असावी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काहीतरी व्यवस्था असावी. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला इथून पुढच्या काळात करायच्या. हो, मी ठामपणे सांगतो, कदाचित याच्या आधी व्हायला पाहिजे होत्या, परंतु 2016 ते 21 आम्हाला काम करायला संधी मिळाली, परंतु त्यावेळेस 2 वर्ष कोविडमध्ये गेली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे शब्द होते, माझं कुटुंब माझी जबाबदारी. माझं कुटुंब, माझं अख्खं गाव होतं, माझी अख्खी देवळाली होती. आणि मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो की त्यावेळेस आपलं गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्या ज्येष्ठांनी, वृद्धांनी, महिलांनी, सगळ्यांनी बघितलं असेल की आम्ही ग्राउंडवर काम करत होतो, आपलं गाव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो, गावातला कोणी कुठं उपाशी राहणार नाही यासाठी आम्ही झटत होतो. जर कोणाला यदा कदाचित कोविड झाला तर त्याची योग्य देखभाल होईल, त्याला योग्य उपचार मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मग अशा वेळेस अरे कशाला बोलायला लावता? परंतु आपण काय करत होता? त्यांच्याकडे एकच औषध होतं त्या काळात, तेवढं औषधच घेत बसायची बघ, कोविड होऊ नये म्हणून. महाराज ते आता ते औषध काय होतं शोधा. ते अशा गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याला विकास करायचा आपल्या भागाचा, आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवायच्या. हे झालं इकडच्या भागामध्ये. पलीकडचा प्रसाद नगरचा भाग आहे. अनेक जण येतात, आता आमिष देतात, काहीतरी कुठेतरी ऑफिस टाकून बसलेत, आम्ही याव केलंय, आम्ही त्याव केलंय. अरे, सत्यजित कदमच्या मालकीची जागा प्रकाश संसारेला अधिकार नसतो. प्रकाश संसारे तर लांब, प्रीती सत्यजित कदम स्वतःची पत्नी आहे सत्यजित कदमची, तिला पण अधिकार नाही. ज्या वेळेस सत्यजित कदम सही देईल त्याच वेळेस त्या जागेचा अधिकार दुसऱ्याकडे जाऊ शकतात, त्या जागेवर काही करता येऊ शकतं. यामध्ये शिंगी प्लॉट आहे, तिथं काय घरकुलं करायची काय नाही याबाबत तिथल्या लोकांना सांगून, शिंगींशी बोलून आम्ही बैठक लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बोटं लावायला तूच आला होतास. हे कुठेही झाकून राहिलेलं नाहीये. शासकीय जागांवरती घरकुलांच्या बाबतीत इथं आमचं पठ्य उगच नाही दिला. सचिनने उगच नाही माघार घेतली. सचिन म्हणलं, दादा मला जेवढं शक्य होतं तेवढा विकास मी केलाय, परंतु घरकुलांसाठी मला पाका भाऊ पाहिजेच, त्याचाच आग्रह होता. बोलत जा तुमचं जे मत. मला बोलले यार ते लोकांना वाटतं मी तुला तिकीट नाही दिलं काय, हे बोलत चला. या गोष्टी ज्या आहेत या घडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमची पार्टी, आम्ही कुटुंब म्हणून पार्टीचं काम करतो आणि कुटुंब म्हणून पार्टीचं काम करत असताना पदावर कोण बसल्यापेक्षा आमच्या लोकांची, आमच्या सर्वसामान्य नागरिकांची कामं कशी होतील याला आम्ही प्राधान्य देतो. त्या अनुषंगाने सांगतो की प्रसादनगरचा कुठलाही भाग असू देत, तिथे शासकीय जमिनीवरचा असू देत किंवा शिंगी प्लॉटचा असू देत, त्या बाबतीतही आम्ही सकारात्मक भूमिका घेत आहोत. गेल्या 7-8 वर्षांपासून आम्ही
काम करतोय, तिथं काही जमीन कारखान्याची पण आहे, ती काळजी करू नका, जमीन कुणाची कशी असू द्या, तिथं कसं बसवायचंय याला महत्व आहे आणि कुणाच्या शब्दाला किंमत आहे यालाही महत्व असतं. त्यामुळे मला असं वाटतं मी फार बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं उत्तम आहे. त्यामुळे या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी माझ्यासहित भारतीय जनता पार्टीचे 21 उमेदवार नगरसेवक पदाचे आणि मी नगराध्यक्ष पदाला असे एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत. आणि मला असं वाटतं आपल्या सर्वांवरती माझा तो विश्वास आहे की आता 2-4 दिवस राहिलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी आपल्याला आमिष दाखवली जातील, त्याला कुठेही कुणी बळी न पडता इथं बसलेल्या प्रत्येकाने मीच उमेदवार आहे या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीसाठी एक मत वाढवणं गरजेचं आहे. ही परिस्थिती आज असताना, एवढी चांगली परिस्थिती आपली दिसत असताना, जर आपल्याला आपल्या गावचा विकास करायचा असेल तर प्रत्येकाने स्वतः ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण ही सगळी जबाबदारी स्वीकाराल हा विश्वास व्यक्त करत महेश दाने, C24 तास, देवळाली प्रवरा. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.